यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। अंदाजे 4000हून अधिक हेक्टरवर नुकसान झालंय। घाटंजी, बाभुलगाव, पुसद, राळेगावमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। कापूस, सोयाबीन, तूर पिकाला सर्वाधिक फटका बसलेला आहे। विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विवेक, वृषाली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः 13 तालुक्यांमध्ये काल मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो या ठिकाणी झाला। या पावसामुळे जर पाहिलं तर शेती पिकाचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण पाहू शकतो, मी आहे सध्या यावली या गावामध्ये। या ठिकाणी जर पाहिलं तर शेताला तलावाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। हे संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली या ठिकाणी आलेलं आहे आणि या शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे या ठिकाणी झालेलं आहे। एकूण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये 4287 हेक्टरवर पिकांचं नुकसान जे आहे ते नजर अंदाजे जे आहे ते सांगण्यात येत आहे आणि त्यानुसार जर पाहिलं तर कापूस, सोयाबीन, तूर या 3 पिकांना सर्वाधिक फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पाहिलं तर घाटंजी, बाभुळगाव, पुसद, राळेगाव, यवतमाळ या संपूर्ण परिसरामध्ये, केळापूर या संपूर्ण तालुक्यांमध्ये सर्वात काल पाऊस जो आहे तो मोठा जोर या पावसाने धरला होता। पुसदमध्ये जर पाहिलं तर ढगफुटी सदृश्य पाऊस अशा पद्धतीने झाला आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालं। आजही पाहिलं तर पाऊस जो आहे तो आता ओसरलेला आहे, हो। मात्र शेतामध्ये अशा पद्धतीने